कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता फेरीवाल्यावरती ॲक्शन मोडवरती आली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता की डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे फ आणि ग दोन्ही वार्ड प्रभागातील वार्ड अधिकारी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यासह त्याचबरोबर JCP घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती कारवाई जी आहे ती सुरू केली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्याचबरोबर जे दुकान आहेत शॉप आहेत ते शॉपचे वाढीव काम बाहेर केलेले आहेत। रस्त्यावरती जे स्टॉल लावलेले आहेत याच्यावरती JCPने कारवाई सुरू केलेली आहे। त्याचबरोबर हातोडा मारत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे जेणेकरून स्टेशन परिसरामध्ये फुटपाथवरती चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत राजकीय पक्षाकडनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी ती कारवाई आहे ती सुरू आहे। JCPच्या माध्यमाने JCP लावून देखील या ठिकाणी तोडक कारवाई जी आहे ती केली जाते। नेमकं ही कारवाई कशा पद्धती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रभाग वार्ड अधिकारी हेमा मामुलकर मॅडम आहेत। मॅडम काय सांगाल ही कारवाई जी आहे ती कधीपासून सुरू आहे आणि नेमकी काय कारवाई आहे? माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार की हा 150 मीटरचा जो परिसर आहे तो मोकळा ठेवण्यात यावा त्या अनुषंगाने आपण शुक्रवारपासून अशी प्रखरपणे कारवाई सुरू केलेली आहे की जे अनेक असे अतिक्रमण करून बसलेले आहेत ज्यांनी रस्ता गिळंकृत केलेला आहे की त्यांचा रस्ता नसतानाही त्यांनी गिळंकृत करून ठेवलेला आहे। अशा लोकांचं आम्ही नियोजन करून त्याप्रमाणे आज कारवाई केलेली आहे आणि कारवाई चालू राहिलेली आहे आणि अशा पद्धतीने ही सातत्याने कारवाई चालू राहणार आहे। त्यामुळे स्थानिक पोलीस बंदोबस्त, महापालिका पोलीस, आमचे कर्मचारी, ग आणि फ प्रभागाचे कर्मचारी, ग प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आम्ही सगळे एकत्र मिळून ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे आणि ही कारवाई सातत्याने सतत चालू राहणार आहे। JCP आणलेला आहे, JCPने देखील आपण कारवाई केली। नेमकी ही कारवाई कशासाठी आणि दुकानदारांना जी नोटीस बजावलेली आहे काय अल्टिमेट दिलं आहे? दुकानदारांना वारंवार आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घ्या। तर त्यांना ते प्रत्येक वेळेस ते हलक्यातच घेत होते की बाबा आम्ही सांगतोय आपला लुटूपुटीचा खेळ चालतो तसा चाललेला आहे। पण आता त्यांना ते कळलंय की बाबा नाही हे अतिक्रमण फार आपलं डेंजरस आहे। त्यामुळे आज स्वतःहून दुकानदारांनी स्वतःहून काढायला घेतलेलं आहे आणि पुन्हा JCBच्या माध्यमातून ते सगळं काढण्याचं काम चालू आहे। त्यामुळे नागरिकांनी आता सहकार्य केलेलं असल्यामुळे आता नागरिकांना चालण्यास रस्ता मोकळा मिळत आहे आणि मॅडम दुसरी गोष्ट पाहिली तर आपण कारवाई करतो मात्र दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी आपली पाठ फिरताच काही फेरीवाले येतात, दुकानवाले परत येतात। याच्यासाठी आपण काय प्लॅन केलेलं आणि कशा प्रकारे यांच्यावर नजर ठेवणार? त्यासाठीच हे नियोजन आहे की दुकानदारांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणावरच फेरीवाले निर्धास्तपणे तिथे धंदा करतात, व्यवसाय करतात। मग ते दुकानदारांचं अतिक्रमण काढलं त्यामुळे ऑटोमॅटिकली फेरीवाले सुद्धा जे अनधिकृतपणे बसतात ते सुद्धा बाजूला झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवली स्टेशन आहे, या डोंबिवली स्टेशनवरनं कुठेतरी उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की रेल्वे स्टेशनच्या 150 मीटर परिसरात फेरीवाले नसावेत अशा प्रकारचे निर्देश दिले होते। मात्र तरी देखील स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले जे आहेत ते बसत होते आणि यामुळे ज्या प्रवासी आहेत आणि डोंबिवलीकर आहेत यांना चालण्यासाठी वाटही मिळत नव्हती। मात्र आता महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आल्याने कुठेतरी ही कारवाई सातत्याने सुरू असल्यास मोकळा श्वास या ठिकाणी प्रवासी असतील किंवा डोंबिवलीकरांना या ठिकाणी मोकळा श्वास या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याबरोबर येण्या जाण्यासाठी पाऊल वाट देखील या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर फुटपाथ देखील या ठिकाणी पूर्णपणे सुरू राहणार आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।